नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. बेळगाव अबकारी पोलिसांनी आज पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. अबकारी विभागाच्या विशेष पथकाने ही कारवाई केली असून सुमारे 25 लाखांची गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे. कंटेनरमध्ये विशेषरित्या ही दारू लपवून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात येत होती. अबकारी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांच्या उपस्थितीत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या कंटेनरला जप्त करून त्यामध्ये लपवलेली दारूची तपासणी करण्यात आली. दिवाळी संपली की कार्तिकी एकादशीला वेध लागतात ते तुळशीच्या विवाहाचे. यंदा शुक्रवारपासून तुळशी विवाहाला सुरुवात झाली आहे. बेळगाव शहर व परिसरात तुळशी विवाह मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. हा विवाह सोहळा सोमवार दिनांक 27 नोव्हेंबर पर्यंत चालणार असून त्यानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. कोल्हापूर येथील हजारो भाविक सौंदत्ती येथील यल्लमा देवीच्या यात्रेसाठी दाखल होणार आहेत. 23 ते 26 डिसेंबर दरम्यान यात्रा होणार असून एसटी, खासगी वाहने व बसने भाविक डोंगरावर दाखल होतील. त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाने सौंदत्ती डोंगरावर भाविकांसाठी सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या मागणीसाठी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर नितेश पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले. आज बेळगावातील गट शिक्षणाधिकारी कार्यालयात दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांना आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत व्हीलचेअरचे वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की नशिबाने आणि दैवाने या मुलांना साथ दिली नसली तरी ही मुलं खूप हुशार आणि कष्टाळू आहेत. आज त्या मुलांना व्हीलचेअर दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू आलं आहे ते पाहून येथील सर्वजण आनंदित झाले आहेत. तसेच हे हसू कायम राहावे यासाठी आपण सर्वतोपरी या मुलांच्या सोबत आहे. तसेच या मुलांना नेहमीच आपण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन आमदार राजू सेठ यांनी विद्यार्थ्यांना दिले. शहरातील सफाई कामगारांना घराचे हक्कपत्र देण्याचे आश्वासन यापूर्वी देण्यात आले. काही कामगारांना हक्कपत्र देण्यात आले, परंतु काही कालावधीने ते पुन्हा माघारी घेण्यात आले. सफाई कामगारांना हक्काची घरे मिळण्यासाठी हक्कपत्र आवश्यक आहे. अधिवेशनापूर्वी 253 कामगारांना हक्कपत्र न मिळाल्यास सुवर्णसौध समोर आंदोलन करण्याचा इशारा सफाई कर्मचारी कावलू समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे देण्यात आला. बेळगाव रेल्वे स्टेशन हे जिल्ह्यातील प्रमुख रेल्वे स्थानक असल्याने दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. परंतु रेल्वे स्टेशन परिसर तसेच रेल्वे स्टेशन ते पोस्टमन सर्कल या रस्त्यावरील पथदीप मागील अनेक दिवसांपासून बंद आहेत. रात्रीच्या वेळी ये-जा करण्यासाठी प्रवाशांना अडथळे येत आहेत. त्यामुळे या परिसरात पथदीप बसवण्याची व्यवस्था करावी अशी मागणी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्याकडे केली. धामणे एस येथील श्री महालक्ष्मी श्री मारुती मंदिराचा कळसारोहण समारंभाला गुरुवार दिनांक 23 पासून सुरुवात झाली. उद्या शनिवार दिनांक 25 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी उपस्थित राहणार आहेत. यावेळी गोमाता प्रवेश, होमपूजन, सुवासिनींचा वास्तुप्रवेश आदी कार्यक्रम होणार आहेत. ब्रह्मांड नायक बाळूमामांच्या बरोबर ज्यांनी बकरी राखली अशा बाळूमामांच्या सवंगडांच्या अनुभवांचे व्हिडिओ बाळूमामांचे भक्त संतोष राऊत यांनी केले आहेत. या मराठी भाषेतील व्हिडिओंचे कन्नड अनुवादित स्क्रिप्टचे पूजन नुकतेच श्री विठ्ठल नामदेव मंदिर व कपिलेश्वर मंदिर येथे सिद्धेश्वर गोशाळा संस्थापक व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान प्रचारक हिरामणी लक्ष्मण मुच्चंडीकर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी ह.भ.प. मनोहर पाटुकले हे होते. यावेळी राजू कणेरी, नागराज रेनके, विनायक प्रशांत काकडे व इतर उपस्थित होते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संविधान देशाला अर्पण केलं आणि भारताचा प्रशासकीय कारभार संविधानानुसार सुरू झाला. त्यामुळे या देशात संविधानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बेळगावातील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान
येथे संविधान अर्पण दिन साजरा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर 5 डिसेंबरला कॅन्डल मार्च, 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन साजरा करण्याचे नियोजन असून त्या संदर्भात विचारविनिमय करण्यासाठी बैठक आयोजित केल्याचे दलित नेते मल्लेश चौगुले यांनी सांगितले। दुरुस्तीच्या कारणास्तव रविवार दिनांक 26 रोजी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। दक्षिण भागातील राणी चन्नमानगर, विष्णू गल्ली, धामणे रोड, हिंदवाडी, आरपीडी रोड, भाग्यनगर, रानडे कॉलनी, सर्वोदय मार्ग, महावीर गार्डन, आनंदवाडी, अनगोळ, महावीर नगर, आंबेडकर नगर, संभाजीनगर, केशवनगर व घुमटमाळ या परिसरात वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे। शहराच्या उत्तर भागात सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत कंगराळी औद्योगिक वसाहत, इंडाल कॉलनी, शिवाजीनगर, आरटीओ सर्कल, वीरभद्रनगर, साई मंदिर, वैभवनगर, बसव कॉलनी, आझमनगर, संगमेश्वर नगर, शाहूनगर, एपीएमसी रोड, ज्योतिनगर, शिवबसवनगर, जेएनएमसी परिसर, विश्वेश्वरय्या नगर, पाणीपुरवठा विभाग, आदर्श कॉलनी, हनुमान नगर, रेल नगर, जाधव नगर, संपिगे रोड या परिसरात वीज पुरवठा खंडित होणार आहे। हडपसर, जिल्हा पुणे हा किल्ला पाहण्यासाठी गेलेल्या बेळगावमधील शिवप्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मागील 5 ते 6 दिवसांपासून पाण्याच्या खड्ड्यात अडकलेल्या गायीला जीवदान दिले। तब्बल 2.5 ते 3 तास परिश्रमाने पाण्यात पडलेल्या गायीला बाहेर काढण्यात यश आले आहे, परंतु अनेक दिवस पाण्यात राहिल्याने गायीला दुखापत झाली आहे। शहरामध्ये असलेल्या महापालिकेच्या खुल्या जागांवर अतिक्रमण झाले आहे। अनेकांनी इमारती बांधल्या आहेत। त्याबाबत महापालिकेचे अधिकारी मात्र मूग गिळून गप्प बसले आहेत। जर महापालिकेची मालमत्ता सांभाळता येत नसेल तर तुम्हाला या ठिकाणी काम करण्याचा अधिकार नाही। शहरामध्ये असलेल्या महापालिकेच्या खुल्या जागा किती आहेत असा प्रश्न करत मालमत्तेची संपूर्ण माहिती अर्थ व कर स्थायी समितीच्या बैठकीत मागण्यात आली। त्यावर सध्या त्याबाबत सर्वे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले। गुंजी परिसरात भात कापणीला वेग आला असतानाच अचानकपणे शुक्रवारी सायंकाळी रिमझिम पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली। पाऊस येण्याच्या धास्तीने अनेक शेतकऱ्यांनी भात कापणी बंद ठेवल्याने भात कापणी लांबणीवर पडली आहे। सध्या या भागात इंद्रायणी, जया, अभिलाषा आदी जातीच्या भात पिकाची कापणी करून पाठोपाठ मळणी करण्याचे कामही सुरू करण्यात आले होते। मात्र अचानकपणे ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस सुरू झाल्याने येथील शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे। खानापूर तालुक्यातील हंदूर ग्रामपंचायत क्षेत्रातील हंदूर आणि हुलीकोत्तल गावातील स्मशानभूमीच्या जागेबद्दलचा वाद चिघळला होता। यासाठी प्रांत अधिकारी श्रवणकुमार नाईक यांनी दोन्ही गावच्या नागरिकांची बैठक बोलावून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केला। यावेळी हंदूर गावच्या नागरिकांनी हुलीकोत्तल गावाला 1 एकर 20 गुंठे जागा स्मशानभूमीसाठी देण्यास कडाडून विरोध केला। त्यामुळे प्रांत अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल आपण जिल्हाधिकाऱ्यांना पाठवून देऊ, त्यानंतरच वरिष्ठ अधिकारी निर्णय घेतील असे सांगून बैठक बरखास्त केली। या बैठकीत तहसीलदार प्रकाश गायकवाड, खानापूर पोलीस निरीक्षक एम गिरीश, महसूल अधिकारी एम सीमाणी उपस्थित होते। गृहज्योती तसेच शेतकरी विणकरांना दिलेल्या सवलतीच्या धर्तीवर पिठाची गिरण चालवणाऱ्या चालक व मालकांना वीज सवलत द्यावी या मागणीसह विविध मागण्यांसाठी निपाणी तालुका गिरण चालक मालक संघटनेच्या वतीने शुक्रवारी निपाणीत मोर्चा काढण्यात आला। यावेळी तहसीलदार कार्यालय तसेच हेस्कॉम कार्यालयास निवेदन देण्यात आले। निपाणीत जुना पीबी रोडवर हिंदमाता ड्रेसेस नजीक उभ्या असलेल्या ओमनी कारला आग लागल्याची घटना शुक्रवारी दुपारी 12च्या सुमारास घडली। याबाबत घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी: करीम अहमद सदरुद्दीन नदाफ, राहणार मखदूम गल्ली, हे काही कामानिमित्त जुना पीबी रोडवर कार लावून एका दुकानात गेले होते। यामध्ये कारचे सुमारे 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे। निपाणी अग्निशमन दलाने वेळेत आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे। निपाणी परिसरात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही, त्यामुळे कांदा उत्पादनात मोठी घट झाली आहे। पावसाळी कांदा बाजारपेठेत न आल्याने
कांद्याच्या भावाने दराची 50शी पूर्ण केली आहे। त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांचे आता कांदा उत्पादनाकडे लक्ष लागले आहे। परिसरातील शेतकरी कांदा लागवडीला प्राधान्य देत असून बाजारपेठेत कांदा तरूची मागणी वाढली आहे। असे असले तरी कांदा तरूंचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात झाल्याने तरूचे दर देखील आवाक्यात राहिल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।